रॉनी आणि मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. वाळकेश्वर रॉयल आर्कर्स या संघांकडून आपण बॅटिंगसाठी पाहिलं गेलंय. 6 ओव्हरचा सामना आहे. पाहायचंय किती धावा धावफलकावरती लागतायत. पहिल्या टॉस जिंकून जर आपण पाहिलं वाळकेश्वर वॉरियर्सच्या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं त्यांच्याकडनं. आपण जर पाहिलं तर संपूर्णपणे 4 मॅचचा अभ्यास करून कुठेतरी आपण पाहिलं तर या 4थ्या मॅचमध्ये क्षेत्ररक्षण तिकडे त्यांच्या माध्यमातून निवडलं गेलंय. कारण की आपण पाहिलं चेसिंग करणारा जो संघ आहे तो आपण जर पाहिलं त्यांच्याकडनं बॅटिंग केली जाते आणि चेस त्यांच्याकडनं टार्गेट केला जातोय. आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर वाळकेश्वर वॉरियर्स या संघाने पहिली फिल्डिंग घेतली आहे आणि त्यांनी देखील विचार केला की आपण चेस करूयात. क्रिकेट पाहिलं मॉडर्न डे क्रिकेट आहे. यूट्यूब आहे. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण संघाचा अभ्यास करू शकतो. मॅचेस बघू शकतो. फिल्डरचा बॅट्समन अभ्यास करतो. बॅटरचा बॉलर अभ्यास करतो. सर्वच केलं जातं. संघांचा अभ्यास केला जातो आणि त्या अनुषंगाने कुठेतरी क्रिकेट खेळलं जातं. नक्कीच 2 संघांमध्ये जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा हा महासंग्राम आपण या ग्रीन पार्कच्या मैदानामध्ये पाहतोय. पहिलाच दिवस या स्पर्धेचा. श्री गणेश मित्रमंडळ व डार्लिंग स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण ही क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद आपण घेत आहोत. या आपल्या सर्वांच्या हृदयाच्या जवळ असलेलं ग्रीन पार्कचं हे वाळकेश्वरचं आपलं मैदान. संपूर्ण नक्कीच आपल्या मलबार हिलची आन बान शान अभिमान असलेलं हे ग्रीन पार्कचं मैदान. त्यामध्ये हे क्रिकेटचा थरार. सामन्याला होते सुरुवात. राऊंड विकेट गोलंदाज. पहिलाच बॉल. सुरुवात होते अवांतर धावांनी. धावांचा श्री गणेशा होतोय तो वाईडनी. 1 रन धावफलकावरती लागेल. वाळकेश्वर रॉयल आर्कर्स हा संघ आपल्याला प्रथम बॅटिंग करत असताना दिसतोय. किती धावा धावफलकावरती लावल्या जातात पाहूया. 45 धावापर्यंत आपण पाहिलं तर 4-4 ओव्हरमध्ये इकडे चेस झाले आहेत. यावेळेस मात्र जागा बनवून खेळलाय. मैदानाच्या आतमध्ये येतोय का बॉल परत पाहूया. आणि नक्कीच मैदानाच्या बाहेर गेलाय. पंचांकडून इशारा झाला. येस इट्स अ 2 रन्स. 2चा इशारा झालाय. 2नी धावफलक पुढे सरकेल. 3 या आकड्यावरती. सुरुवात चांगली आहे. पाहायचं 6 ओव्हर्समध्ये 36 बॉल्समध्ये किती धावफलकावरती धावा जोडल्या जातील. मोठ्या धावा जोडल्या जाणं नक्कीच फायद्याचं ठरणार आहे. कारण की आता फिल्डिंग करणारा संघ देखील आपण पाहिलंय कुठेतरी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळताना दिसलाय. यावेळेस देखील हलक्या हाताने खेळलाय. पाहायचंय फिल्डर. ओ तिकडे मात्र थोडीशी डायव्ह तर केली होती नक्कीच. परंतु थोडासा बॉलचा अंदाज झाला नाहीये. आणि नक्कीच तिकडे मात्र 1 रन पूर्ण केला जातोय. दोन्ही बॅटर्सकडनं मयूर आणि रॉनी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये वाळकेश्वर रॉयल आर्कर्स संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. राईट आर्म लेफ्ट आर्म कॉम्बिनेशन. मयूर स्ट्रायकर एंडला. हो जागा बनवली आणि हा बॉलला देखील पोहोचवलाय. नक्कीच मयूर हा देखील एक. आणि या पंचांनी तिकडे मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय. चेकिंगचा रिव्ह्यू आहे. पाहायचंय थ्रो आहे का. अंपायर आत्ताचे 2 होते ना. ओके. इकडे मात्र रिव्ह्यू घेतला जातोय. पाहायचंय डिसिजन काय कळवला जातोय. नक्कीच कडून इशारा झाला. येस इट्स अ नो बॉल. नक्कीच अंपायरनी आपण पाहिलं तर इथे आपल्या स्क्रीनवरती येऊन पडताळणी केली
बॉलरच्या ॲक्शनची पूर्णपणे अंपायरनी जाच केली, पडताळणी त्यांच्याकडनं केल्यानंतर एक डिसिजन दिला जातोय नोचा, आणि त्या नो बॉलवरती 1 रन आणि हा प्लस 2 धावा देखील मिळतील. एकंदरीत 3 धावा त्या 5 धावा टोटल मिळतील. पॅनल्टीचे 2 रन आहेत, त्याच्यानंतर ज्या बॅटमधून आल्या त्या 2 धावा आणि नोचा 1 रन, अशा 5 धावा या बॉलवरती मिळणार आहेत, असं मात्र आयोजकांकडनं सूचना आली आहे. धावफलकावरती 1 मिनिट थांबा. बॉलर्सला थ्रो बॉलिंगसाठी इथे मात्र पॅनलाइज केलं जातं. त्याच्या 2 धावा आणि बॅटरच्या बॅटमधनं आलेल्या 2 धावा आणि नोचा 1 धाव, अशा एकंदरीतच 5 धावा मिळून स्कोर कार्डवरती लागल्या जातील. त्या 2 चेंडूंमध्ये 9 धावा, 9 ऑन द कार्ड. येस, यू कॅन प्ले नाव. मयूर अगेन ऑन द स्ट्राईक. अगदी जागा बनवून खेळणारा फलंदाज आपण पाहिलंय मयूर. परत एकदा आपण पाहिलं तर अक्का वाईडचा इशारा झालाय अंपायर कडून. एकाने पुढे सरकला जाईल धावफलक. यावेळेस देखील परत एकदा वाईडचा इशारा. हेमंत शिंदे सर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्क वरती. 11 ऑन द कार्ड. आणि आपण पाहिलं तर बॅक टू बॅक इकडे 3 वाईड डिलिव्हरी केले जात आहेत. हेमंत शिंदे सर आपले जम्बो ज्या नावाने प्रसिद्ध आहेत, खूप क्रिकेट भरपूर असा अनुभव आपल्या पाठीशी घेऊन ही स्पर्धा खेळताना दिसतात. आणि इकडे मात्र मयूरच्या बॅटमधला चांगलाच स्ट्रोक येतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. आपण पाहिलं तर जागा म्हणून पूल केलेला फटका, आणि या प्रकारच्या फलंदाजासाठी नक्कीच हा बॅटर ओळखला जातो. नक्कीच थोडासा तो शफल करतो, ऑफ स्टंपवरती येतो, बॉलचा अंदाज घेतो आणि त्याच्यानंतर 2 धावांना टोलवलं जातं. आणि हा जो झोन आहे ऑन साईडचा, जो डीप मिड विकेटचा क्षेत्र आहे, मिड ऑनचा जो क्षेत्र आहे, या झोनला या बॅटरने मात्र कॅबीज करताना आपल्याला दिसतो. असा हा अगदीचा तंत्रशुद्ध फलंदाज मयूर, ज्याच्याकडनं आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते. पहिली बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं तर संघ वाळकेश्वर रॉयल आर्कर्स. परत एकदा अवांतर, थोडस इकडे मात्र नियंत्रण कुठेतरी खराब झालेलं आपल्याला दिसतंय. बॉलचं वरचं नियंत्रण थोडस सुटलेलं दिसलं आपलं हेमंत शिंदे सर जम्बो यांच्याकडनं. हो यावेळेस हो तिकडे मात्र रोहित आगरे मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळाली आणि एक कॅच ड्रॉप देखील झाली. एक मोठी विकेट मिळवली असती. बॅटिंग करणारा संघ आपल्याला विनंती, आपण प्रतिनिधी पाठवायचा. वाळकेश्वर रॉयल आर्कर्स, एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवा. तुमच्या संघाचा प्रतिनिधी हवा असेल प्लीज. सिंगल आहे ना आताच. येस, 1 रन. स्कोर कार्ड करती आपण पाहिलं 14 ऑन द बोर्ड. शेवट 16 झाले आहेत, 16 ऑन द बोर्ड. प्लेयर नाही आला तर वाळकेश्वर रॉयल आर्कर्स प्लीज एक प्रतिनिधी पाठवा. तो तुमच्या संघाचा नाहीये, तुमच्या संघाचा पाठवायचा प्लीज. वाईड बॉल परत एकदा सातत्यपूर्ण आपण पाहिलं तर या ओव्हर मधला रॉयल आर्कर्स प्लीज. वाळकेश्वर रॉयल आर्कर्स आपल्या प्लेइंग 11 मधला खेळाडू नको आहे प्लीज. ओनर नाही यायचंय. संघ मालकाला विनंती आहे, वाळकेश्वर रॉयल आर्कर्स आपला संघ मालकाने आपण यायचंय. परत एकदा जागा बनवली आणि परत एकदा चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवरती देखील आपण पाहिलं तर 2 धावा मिळतील. पहिल्या ओव्हरचा खेळ अगदीच गोड झालाय, गोड सुरुवात केली आहे ती मयूरने. आणि पाहिलं तर स्कोर कार्ड वरती पहिल्या षटकाच्या अखेर धावसंख्या 18 ऑन द कार्ड विथ द लॉस ऑफ 0 विकेट्स.
एकही गडी न गमावता माघारी न परतता आपण जर पाहिलं तर धावफलकावरती मोठ्या अशा 18 धावा जमवल्या गेल्या आहेत आणि इकडनं पुढे येणाऱ्या 30 बॉलमध्ये अजून किती धावा जमवतील हे नक्कीच पाहणं गरजेचं ठरणार आहे. कारण की 45 धावा देखील आपण पाहिलं तर 4-4 ओव्हरमध्ये या मैदानाच्या आतमध्ये चेस होत आहेत. पहिली टॉस जिंकून जर आपण पाहिलं तर वाळकेश्वर वॉरियर्स या संघाने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण मैदानाचा अंदाज आणि या अगोदरच्या 3 सामन्यांचा जर समीकरणाचा विचार करून कुठेतरी वाळकेश्वर वॉरियर्स या संघाने पहिली फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला होता. आमंत्रित केला गेला होता बॅटिंग करण्यासाठी वाळकेश्वर रॉयल्स आर्कर या संघाला प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये सचिन दुसऱ्या ओव्हरसाठी सचिन बॉल हवेत पाहायचाय फिल्डर ओ तिकडे मात्र बॉल थोडासा तिकडे एक छोटासा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला होता. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं प्रयत्न तर झाला होता त्याचा हिमतीचा परंतु आपण जर पाहिलं मैदानामध्ये थोडंसं पाणी राहिल्यामुळे कुठेतरी मैदान थोडासा उंच सकल आहे. कुठे कुठे थोडेसे खड्डे आहेत. पाऊस देखील पडून गेलाय तर थोडीशी काळजी देखील घ्यायची आहे. पाय देखील मुरगळू शकतो. यावेळेस देखील मयूर बॅक इनटू द ऍक्शन. आपण जर पाहिलं मगाशा ओव्हरमधनं जिकडे मयूरने सोडलं होतं तिकडे परत एकदा मयूर कंटिन्यू करतोय. अगदीच मी ज्याप्रमाणे उल्लेख केला ना अगदीच तंत्र शुद्ध फलंदाज आहे. चांगल्या फलंदाजीसाठी ओळखला जातो. 1-1 2-2 नी धावफलक आपला पुढे कसा सरकवता येईल हे बॅटरला चांगलं माहिती आहे आणि त्याच अनुषंगाने बॅटिंग करतोय मयूर. परत एकदा वाह परत एकदा चांगला स्ट्रोक आहे. अगदीच बॅटच्या मधोमध आला स्वीट साऊंड आणि बॉल निघून गेला तो डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. आणि ज्याप्रमाणे उल्लेख केला ना रबर बॉल जेव्हा अगदीच टायमिंग हिट होतो जेव्हा जेव्हा चांगला टाइम केला जातो त्याचा आवाज देखील तितका स्वीट येतो आणि तसा स्वीट साऊंड आपल्याला मयूरच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. कव्हरचं क्षेत्र होता मिड ऑफचं. हो यावेळेस लेफ्ट केलाय पाहायचाय इशारा अंपायरचा आणि थोडासा तिकडे अडचण झाली अंपायर्सला बघण्यापासून बॉलला आणि तिकडे रिव्ह्यू घेतला गेलाय. अंपायर्स रिव्ह्यू फॉर द वाईड बॉलसाठी रिव्ह्यू असेल. अगदीच अंपायरच्या नजरेसमोरच बॉलर आणि बॅट्समन दोघेही आले त्याच्यामुळे अंपायर्सला थोडासा बॉल दिसला नाही. पाहायचंय काय असणार डिसिजन. वाईड बॉलचा रिव्ह्यू आहे. अंपायर्स कॉल आहे. येस अंपायरला जेव्हा वाटेल तेव्हा ते रिव्ह्यू घेऊ शकतात. थोडीशी अडचण झाली खेळाडूचा अडथळा मध्ये आल्यामुळे नक्कीच अंपायर्सला दिसला नाही तो बॉल. खेळाडूंनी संघ मालकांनी आणि कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. प्लेयर रिव्ह्यू नसणार आहे. अंपायर्सला जेव्हा वाटेल तेव्हा ते अंपायर रिव्ह्यू घेऊ शकतात. अंपायर कॉलवरती रिव्ह्यू केला जाऊ शकतो परंतु प्लेयर्स कांट रिव्ह्यू. मेक द नोट. इकडे मात्र थोडीशी अंपायर्स कडनं पडताळणी करून याच्यावरती निर्णय दिला जाईल की हा वाईड असणार आहे की नाही आणि पंचांचा इशारा झाला येस इट्स अ वाईड बॉल. वेल लेफ्ट केला. मयूरने देखील पाहिलं होतं बॉल अगदीच वाईडच्या दिशेने चालला होता आणि त्याच्यानंतर बॉल लेफ्ट केलं गेलं. अवांतर स्वरूपात ही धाव मिळणार आहे आणि या धावा सोबतच धाव फलकावरती 26 ऑन द कार्ड. एकही गडी न माघारी परतला नाही ही मात्र जमेची बाब आहे वाळकेश्वर रॉयल आर्कर संघाला. आणि मयूर देखील चांगल्या लयमध्ये दिसतोय. चांगल्या फॉर्म वरती दिसतोय. बॉलच्या मेरिट वरती स्ट्रोक्स खेळले जात आहेत मयूरकडून. ज्या प्रकारे बॉल येतो त्या प्रकारे स्ट्रोकला अटेम्प्ट केलं जात आहे. परत एकदा सन्मानजनक पहा क्रिकेटचा नियम आहे. क्रिकेटचा रूल आहे चांगल्या बॉलचा सन्मान खराब बॉलवरती आक्रमण. आणि तसंच मात्र पाहायला मिळालं. चांगला बॉल पडला टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉलनी वळण देखील घेतलं आणि त्यानंतर मयूरनी त्या बॉलला फक्त डिफेंड करून आपल्या फेलो बॅटरला स्ट्राईकवरती आणलंय. यावेळेस मात्र बॅटची कडा तिकडे फिल्डर बॉल फिरत वळ गर 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 बॉल आपण पाहिलं तर 1 रन त्या बॉलवरती मिळणार आहे. रबर बॉल आहे. बॉलची बॉलला बॅट लागल्यानंतर थोडासा बॉल वळत वळत फिल्डरकडे गेला. पॉइंटला जो फिल्डर होता नक्कीच कुठेतरी 1 रन त्या बॉलवरती मिळणार आहे.
यावेळेस देखील कव्हर क्षेत्रामध्ये बॉल परत एकदा त्याच दिशेने फिरलाय आणि ऑफ साईडला जे तिकडे फिल्डर आहेत, जे खेळाडू आहेत, त्यांना विनंती आपण पाठच्या बाजूला जाऊन बसायचं, पॅव्हेलियन मध्ये बसायचं प्लीज. सगळे खेळाडू पॅव्हेलियनच्या बाहेर आले प्लीज. मित्रांनो, आपल्या आयोजकांच्या नियमांचा सन्मान करा प्लीज. एक दर्जेदार आयोजन आपल्याला इकडे पाहायला मिळतंय. YouTube लाईव्हच्या माध्यमातून देखील सामने लाईव्ह आहेत. प्लीज तुम्हाला विनंती आहे पॅव्हेलियन मध्ये या. धन्यवाद. आणि तसंच ज्या चॅम्पियन्स तुमचे साहिल अँड कंपनी, आपल्याला विनंती आपण देखील प्लीज पॅव्हेलियन मध्ये जायचंय. आपल्या सर्वच खेळाडूंसाठी डगआउट बनवलंय, पॅव्हेलियन बनवलंय, त्या पॅव्हेलियन मध्ये आपण थांबायचंय. तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी दिली जाईल ती मात्र कार्तिक यांच्याकडे. 2 ओव्हर 27 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली सुरुवात आहे पहा. चांगल्या बॅटिंगचा प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय ते मयूर आणि दुसरा बॅटर आपण पाहिलं तर रॉनी यांच्याकडनं. बरेचसे बॉल आपण पाहिलं तर मयूर यांच्याकडनं हाताळले गेले आहेत. आतापर्यंत 12 बॉल्स आपण पाहिलं तर खेळ समाप्त झालाय. 27 धावा झाल्यात. धावफलकावरती सेट देखील झाल्यात बॅटर्स. 29 झाल्यात, माफ करा. यावेळेस देखील पहा अशा प्रकारचा बॉल जर आपण पाहिला तर मयूरला भेटला ना तर नक्कीच जागा बनवून खेळण्यामध्ये माहीर आहे. त्याने महारत तिकडे हासिल केली आहे. अगदीच बॉलवरती कशा भरते जज करायचं, बॉलला कशा प्रकारे जज करायचं, ऑफ स्टंप वरती येऊन जागा बनवून स्ट्रोक खेळायचा, याच्यामध्ये मात्र मयूर महारत आहे. त्याच्याकडे चांगली फलंदाजी आपण पाहायला मिळाली. आणि आता अशा प्रकारचा बॉल जर आपण पाहिला थोडासा वेग कमी होता, अगदीच हाफ ट्रॅकर होता. मयूरसाठी नक्कीच एक पर्वणी आहे, लॉलीपॉप आहे आणि त्या प्रकारचा बॉल तो नक्कीच चांगला खेळला जातो. एकोणतीस आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर पेनल्टीचे 2 धावा म्हणजे एकंदरीत 31 धावा धावफलकावरती आहेत. परत एकदा आपण पाहिलं तर एक स्लो हाफ ट्रॅकर पाहायला मिळालाय. भरपूर वेळ मिळालाय पहा मयूरला. अशा प्रकारचे बॉल्स नक्कीच जर मिळाले ना तर नक्कीच त्या बॉलला तो सोडणार नाही, त्या बॉलला तो बक्षणार नाहीये. कारण की तो झोन त्याचा खूप स्ट्रॉंग झोन आहे. आपण पाहिलं तर तो जागा बनवतो, त्याच्यानंतर जागा बनवल्यानंतर अगदी पोझिशन घेऊन चांगला टाइम करतो बॉलला. तर नक्कीच त्या बॉल त्या डिरेक्शन मध्ये बॉल खतरे से खाली नहीं है मयूर को डालने के लिए. परत एकदा यावेळेस फटका फसलाय आणि विकेट गमावून बसलाय. परत एकदा त्या डिरेक्शननी खेळायचा प्रयत्न झाला होता खरा, परंतु थोडासा बॉल आपण पाहिला तर पुढे पिच केला गेला. बॉलला थोडीशी उंची देखील मिळाली आणि बॉलनी बॅटची वरची कडा घेतली आणि मात्र जो चांगला सेट दिसत होता, ज्याच्या बॅटमधनं चांगले आपल्याला विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळत होती, ज्याच्याकडनं रन्स बनत होते, असा मात्र मयूर मैदानाच्या बाहेर आपल्याला जाताना दिसेल, डग आउटच्या दिशेने जाताना दिसेल. पहिला झटका लागताय तो वाळकेश्वर आर्कर्स या संघाला. वाळकेश्वर रॉयल आर्कर्स 31 विथ द लॉस ऑफ 1 विकेट. त्याच्यामध्ये पेनल्टीचा 2 रन्स देखील आहेत. अजूनही 3 बॉल्सचा खेळ बाकी आहे. या षटकासाठी पाहायचंय येणारे उर्वरित जे बॅटर्स आहेत कशा प्रकारे बॉलला हाताळले जातील. गणेश यावेळेस देखील आल्या पाहायचंय, झाडामध्ये बॉलला मारलाय. परत एकदा मैदानाच्या आतमध्ये येतोय बॉल आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं तर 1 धाव पूर्ण केली जाते. 1 निफुडे सरकेल धावफलक 32 या आकड्यावरती. 32 + 2 पेनल्टीचे असे 34. परत एकदा समोरच्या दिशेने पाहायचंय, बॉल निघून जातोय काय, सरळ खेळलाय, अंपायर पडताळणी करतायत, निरीक्षण करतायत, इशारा येतोय, येस इट्स अ 4. बाउंड्री लाईनच्या बॉल बाहेर निघून गेलाय. आजच्या या दिवसातला दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय तो बॅटर रॉनी यांच्याकडनं. मैदानाच्या मधोमध मैदानाच्या समोर स्ट्रँड डाऊन द ग्राउंड आपल्याला पाहायला मिळाला आणि 4 धावा देखील आल्या. 36.
परत एकदा जागा बनवून खेळलाय, यावेळेस मात्र निवडली आहे ती कव्हरची दिशा. कव्हरच्या दिशा डोक्यावरना बॉलला मात्र अटेम्प्ट केलं जात आहे. 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल 38 आकड्यावरती. 38 ऑन द कार्ड. 3 ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झालाय. 3 षटकांत 18 बॉल्स मध्ये 38 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. अजूनही 18 बॉल्सचा खेळ बाकी आहे. 38 + 2 पेनल्टीचे 40. अशा धावफलकावरती धावा आहेत. चांगली टोटल आहे पहा. आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग आपल्याला मयूरकडनं पाहायला मिळाली. त्याच्यानंतर रॉनी देखील पहिला मैदानात आपल्याला पाहायला मिळाला आणि दोघांच्या बदौलत, रन्सच्या बदौलत आपण पाहिलं तर धावफलकावरती 40 धावा 3 ओव्हर्स नंतर लागल्या गेल्या आहेत. याच जर रन संख्येने बॅटिंग केली गेली तर 80 देखील होऊ शकतात. परंतु मित्रांनो अजून 18 बॉल्सचा खेळ बाकी आहे. परत एकदा हेमंत शिंदे सर गोलंदाजी मार्कवरती असतील. वाळकेश्वर टेनिस क्रिकेट आपण पाहतो आता रबर बॉलवरती शिफ्ट झालाय. कुठेतरी आपण पाहिलं पावसामुळे ही स्पर्धा जी टेनिसवरती खेळवण्यात जाणार होती ती आता मात्र रबर बॉलवरती खेळली जाते. 4थ्या ओव्हरसाठी मला असं वाटतं जबाबदारी दिली गेली आहे ती रोहित यांच्याकडे. रोहित आगरे असणार आहेत 4थ्या ओव्हरसाठी. अगदीच लेफ्ट आर्म गोलंदाज. आपण त्यांना येणाऱ्या 18 बॉल्स मध्ये पाहणार आहोत. रोहित आगरे यांच्याकडे बॉल पाहायचा आहे. बॉक्स क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं त्याच्याकडनं देखील चांगली गोलंदाजी केली जाते. आता पाहायचं आपल्या संघासाठी रबर बॉलच्या या ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये रोहित आपली काय छाप सोडतोय. समोर देखील चांगली बॅटिंग साईड आहे आर्कर्स. पहिलाच बॉल पाहायचा आहे. मिड ऑफच्या डोक्यावरून उडवलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जाईल. डिक्लेअर झोन मध्ये 2चा इशारा होतोय. पहिल्या बॉलला 2नी केली आहे सुरुवात. दोन्ही मैदानाच्या आतमध्ये बॅटर जर आपण पाहिलं तर गणेश आणि रॉनी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्रायकर्स एंडला गणेश जो नवीन आलेला बॅटर आहे. स्कोर कार्ड पाहिलं तर आपण अगदीच वाऱ्याच्या वेगाने धावा पुढे सरकल्या जात आहेत. रन्सची जी मशीन आहे ती मात्र सातत्याने इकडे मात्र कंप्लीट होताना आपल्याला दिसते. सुरुवात मयूर आणि रॉनी यांनी जबरदस्त करून दिली. त्याच्यामध्ये मयूर यांचे देखील जबरदस्त रन्स आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्यानंतर मयूर बाद झाल्यानंतर आपण पाहिलं तर गणेशनी देखील ती सुरुवात कायम ठेवली. 1-1, 2-2 धावफलक कसा पुढे सरकवला जाईल आणि किती मोठ्या धावफलकावरती आपण जाऊ याचा नक्कीच विचार केला जातोय. यावेळेस खूपच बाहेर पंचांचा इशारा झाला. येस इट्स अ वाईड बॉल. थोडस क्रिकेटमध्ये देखील चेंज झालाय. रबर बॉल आलाय टेनिस बॉलच्या जागी. हो यावेळेस देखील समोर स्वीट साऊंड आलाय. परंतु बॉल परत एकदा मैदानाच्या आतमध्ये पहा. ज्याप्रमाणे आम्ही वारंवार उल्लेख केला ना की बॉल कोणत्याही क्षणी परत एकदा मैदानामध्ये कमबॅक करतोय. बॅटर बॉलर तर कमबॅक करत असतो देखील आपला बॉल देखील कमबॅक करतोय. कुठेतरी झाडाला लागून परत येतो मैदानामध्ये. रन्स देखील कधीतरी वाढतात, कधीतरी विकेट देखील कमावली जाते. या पेस ओव्हर पिच. ओ व्हॉट अ कॅच. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे रुद्र यांच्यासाठी. स्लिपच्या दिशेने हा चिमुकला खेळाडू अगदी सेफ हँड. आणि अशी माहिती मिळते हेमंत शिंदे सर जंबो सरांचा हा मुलगा आहे. नक्कीच आपल्या वडिलांच्या पावलांवरती पाऊल टाकत रुद्र यांच्याकडे स्लिपच्या दिशेने कॅच केली जाते. आणि आपल्या हिंदीमध्ये जशी कहावत आहे ना, जैसा बाप वैसा मात्र बेटा. ज्या आपल्या वडिलांनी जी छाप संपूर्ण वाळकेश्वरच्या क्रिकेटमध्ये असेल, साऊथ मुंबईच्या क्रिकेटमध्ये असेल, मुंबईच्या क्रिकेटमध्ये असेल, जंबो सरांनी सोडली आहे, त्यांच्या पावलांवरती मात्र पाऊल ठेवून हा त्यांचा मुलगा रुद्र देखील आपल्याला आपली चमक दाखवतोय. आणि आपलं कॉन्ट्रीब्युशन कसं क्रिकेटमध्ये देता येईल हे मात्र त्यांनी दाखवलंय. बॅटिंग बॉलिंग जरी आपल्याला मिळेल नाही मिळेल, परंतु फिल्डिंगमध्ये आपण कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो ह्याचं मात्र प्रात्यक्षिक रुद्राकडनं दाखवलं जात आहे. गुड कॅच. आणि परत एकदा डिक्लेअर झोन मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं. आणि स्लीपची दिशा आहे ना तिथे खरोखर क्विक रिफ्लेक्स पाहिजे. कारण की स्लीपच असं क्रिकेटच्या खेळामध्ये जे क्षेत्र आहे तिकडे सर्वाधिक वेगाने बॉल येतो. आणि तिथे मात्र वेगाच्या चांगलाच तिकडे मात्र कॅच घेतला गेलाय. वेग तर होता बॉलला, परंतु जागा बनवली. अगदीच शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवरती नजर आणि त्या रुद्राकडनं कॅच पकडली गेली आहे. हे आपल्या वाळकेश्वरचा खऱ्या अर्थाने फ्युचर आहे, भविष्य आहे. यावेळेस परत एकदा सेम डिरेक्शन. आणि आपण पाहिलं तर यावेळेस मगाशी आपण पाहिलं तर स्लीप होती, यावेळेस लेग स्लीप आहे. आणि इकडे मात्र मैदानाच्या मागच्या बाजूला विकेट किपरच्या मागच्या बाजूला 2 विकेट्स आल्यात. आतापर्यंत आपण पाहिलं जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक वाळकेश्वर रॉयल आर्कर्स या संघाकडनं पाहायला मिळालं होतं.
पण मागच्या काही 3-4 बॉल्स मध्ये संपूर्णपणे डॉमिनेट केलंय. रोहित आगरे यांच्याकडनं स्कोर कार्डकडे जर लक्ष आपण टाकलं तर 46 ऑन द बोर्ड. 46 धावा धावफलकावरती आहे. स्कोर कार्ड वरती धावा चांगल्या आहेत, परंतु कौतुक करावं लागेल रोहित आगरे यांचं. अगदी चांगली ऍक्शन आहे. बॉल त्यांच्याकडनं दोन्ही बाजूला वळवलं जातं. ज्याप्रमाणे मी उल्लेख केला ना, गुणवंत गोलंदाज आहेत रोहित आगरे देखील, आणि आपण बॉल त्याच्याकडनं चांगला वळवला गेला. टप्पा पडल्यानंतर दोन्ही बाजूला बॉल कट करण्याचा त्यांच्याकडे मात्र शैली आहे. बॉक्स क्रिकेटमध्ये आपल्या बॉलिंगची छाप रोहित आगरे बॉक्स क्रिकेटमध्ये देखील दाखवतो, आणि आता आपण पाहिलं तर ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये, रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील आपल्या बॉलिंगची छाप सोडताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये रोहित. न्यू बॅटर. परत एकदा चांगलाच बॉल, पण यावेळेस पाहिलं तर आपण बॉल मैदानामध्येच राहील. एक धाव नक्कीच धावून पूर्ण केली जाईल. ऑफ साईडच्या दिशेने जे नेट आहे त्या नेटच्या वरतून नक्कीच कुठेतरी बॉलला मारणं गरजेचं आहे, तर तुम्हाला 2 धावा दिसतील. जर त्या नेटला लागून मैदानामध्ये परत बॉल आला तर कुठेतरी धावून रन्स कंप्लीट करणं गरजेचं असणार आहे. हेमंत शिंदे आपले जम्बो सर, ज्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करत असताना आपल्या वाळकेश्वरचं नाव उंचावलं, आपल्या दक्षिण मुंबईचं नाव उंचावलं, असे हेमंत शिंदे सर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये परत एकदा गोलंदाजी मार्कवरती दिसत आहेत. या अगोदरच्या बॉल ओव्हरमध्ये थोडंसं कुठेतरी त्यांचं बॉलवरचं नियंत्रण कमी आपल्याला दिसलं. थोडेसे अवांतर धावा फेकल्या गेल्या, परंतु गुणवंत खेळाडू आहे, दर्जेदार खेळाडू आहे, आणि अशा प्रकारचे खेळाडू नक्कीच कुठेतरी कमबॅक करणं देखील जाणतात. स्कोर कार्ड इकडे 2 धावांचा प्रयत्न फसलाय. पहा, बॅटर नाराज असणार आहे. तिकडे थोडंसं मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं, थोडंसं लेस कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं, थोडीशी कमकुवत कॉलिंग पाहायला मिळाली, आणि इकडे मात्र दुसऱ्या धावेचा मोह आवरता आला नाही, आणि दुसऱ्या धावेचा मोह आवरता आला नाही म्हणूनच विकेट तिकडे मात्र माघारी परतावी लागणार आहे. मी ज्याप्रमाणे उल्लेख केला, मैदानाची भौगोलिक स्थिती अगदी वेगळी आहे. बॉल डिक्लेअर झोनमध्ये देखील जाऊ शकतो, पण त्याच्यानंतर कधीतरी झाडाला लागून मैदानात परत देखील येऊ शकतो. तर या सगळ्या फॅक्टर्सचा विचार करून मैदानाच्या आतमध्ये रन्स करणं गरजेचं आहे, परंतु तसं चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसलं नाही, आणि त्यामुळेच एका बॅटरला तिकडे मात्र माघारी परतावं लागणार आहे. हे चित्र मगाशी आपण वाळकेश्वरची रामयोद्धाच्या बॅटरकडून देखील पाहिलं गेलं होतं. त्यांना असं वाटलं की डिक्लेअर झोनमध्ये बॉल गेला, परंतु जर तर वाटलं नाही वाटलं, या गोष्टीला क्रिकेटच्या खेळामध्ये बाजू नसते. आपल्याला जे प्रात्यक्षिक आहे, जे मैदानाच्या समोर दिसतंय, जे मैदानाच्या आतमध्ये दिसतंय, ते खरं क्रिकेट आहे. आणि नक्कीच त्या अनुषंगाने जर क्रिकेट खेळलं असतं, बॉलवरती चांगली नजर ठेवली असती, चपळाईने रन पूर्ण केला असता, तर कदाचित 2 धावा देखील झाल्या असत्या. परत एकदा जम्बो तयार. यावेळेस थोडंसं नियंत्रण चुकलं, आणि पंचांचा परत एकदा इशारा झाला. येस, इट्स अ वाईड बॉल. स्कोर कार्ड पुढे सरकेल. 49 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील आपण पाहिला हाफ ट्रॅकर होता. पॉइंटच्या डोक्यावरनं बॉलला पुल केलं जातं, कट केलं जात आहे 2 धावांसाठी. धावफलक पुढे सरकेल. 51 एकटावरती. 50 अप ऑन द बोर्ड. आतापर्यंतच्या आजच्या दिवसातली सर्वाधिक धावसंख्या आपण पाहायला मिळते ते वाळकेश्वर रॉयल आर्कर्स संघाकडं. 50 अप. यावेळेस चांगलाच बॉल. पहा, बॅटरचा अंदाज घेतला जम्बो सरांनी. आपण पाहिलं तर बॉल रेंज पासून थोडासा लांब ठेवला गेला. पाहिलं बॅटर कुठे थोडासा स्ट्रेंथ आपण पाहिलं तर स्ट्रोक खेळलं जात आहे, आणि त्या अनुषंगाने बॉल थोडासा मागे ठेवला. वेल बोल्ड. ओहो, यावेळेस पाहायचंय बॅटची कडा आहे का, तर हो, येस, इकडे मात्र बॅटची कडा घेतली, आतमधली कडा, आणि आपण पाहिला विकेट किपर कडनं तिकडे काही चूक नाहीये. गणेश यांच्याकडनं आपण पाहिलं तर क्लोज विकेट किपिंग ते आपल्याला करताना दिसले. बॅटची कडा घेतल्यानंतर अगदीच बॉलवरती बॉलला कलेक्ट केलं गेलं, आणि देखील माघारी परतवलं देखील जात आहे. विकेट पतन आपल्याला होताना दिसलंय. पहा मित्रांनो, का या खेळाला अनिश्चिततेचा खेळ आपण म्हटला जातो ना, नक्कीच पहा इकडे चित्र दिसतंय. जेव्हा आपण ओपनिंग बॅटर्स रॉनी आणि मयूर बॅटिंग करत होते, तेव्हा आपण एक अंदाज लावला होता कुठेतरी 70 किंवा 75 पर्यंत पण जातील, परंतु मित्रांनो क्रिकेटने परत एकदा दाखवून दिलंय की या खेळाला का अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं. सातत्याने रेग्युलर इंटरव्हल्स वरती आपण पाहिलं तर रोहितने देखील 2 गडी माघारी परतवले. आता हेमंत सरांनी देखील आपण पाहिलं तर 2 गडी माघारी परतवले. मॅचचा काय पलट झालाय, चित्र बदललंय. ओहो, तिकडे संधी निर्माण झाली होती घरी, परंतु नक्कीच मिसफिल्ड झाली. थोडेसे नाराज असतील हेमंत देखील.
1 टू गो, शेवटचा बॉल, 1 फॉर दी ओव्हर. यानंतर अजून एक षटक आहे. 52 धाव फलकावरती धावसंख्या चांगली जरी असली तरी पण कॅन डू बेटर असं नक्कीच म्हणावं लागेल. हो, व्हॉट अ बॉल. पहा आपल्या अनुभवाचा इथे संपूर्णपणे कसा वापर केला जातोय बॉलरचा. आणि नक्कीच एक चांगला एक सक्सेसफुल षटक आपण पाहिलं तर हेमंत सर यांच्याकडनं हाताळलं गेलं. चांगल्या टप्प्यावरती बॉलला कट केला जात आहे आणि निर्धाव चेंडू आलाय. शेवटच्या बॉलवरती डॉट बॉल आलाय आणि शेवटच्या बॉल नंतर 5 ओव्हरचा खेळ समाप्त. 5 ओव्हर अखेर 52, 52 ऑन द कार्ड. 5 विकेट देखील गमावल्यात. काय जबरदस्त प्रात्यक्षित आपल्याला पाहायला मिळालं. तर रॉनी एक मोठी सुरुवात, धडाकेबाज सुरुवात, विस्फोटक सुरुवात रॉनी आणि आपण पाहिलं तर मयूर यांनी करून दिली होती खरी, पण त्याच्यानंतर दर्जेदार बॉलिंगचा प्रात्यक्षित आपण पाहिलं रोहित आगरे यांच्याकडनं. त्यांनी देखील ब्रेक थ्रू मिळवून दिला. त्याच्यानंतर आपण पाहिलं आता तर मागच्या ओव्हरमध्ये जम्बो सरांकडून देखील एक ब्रेक थ्रू मिळवून दिले. तर नक्कीच कुठेतरी थोडंसं आपण म्हणावं लागेल घाई करा मित्रांनो प्लीज. रोहित आगरे परत एकदा वैयक्तिक कोट्यातलं दुसऱ्या संघासाठी शेवटचं आणि 6वं षटक परत एकदा घेऊन येतो रोहित आगरे. जे प्रेक्षक वर्ग मुख्य दरवाजावरती आहे, मेन गेट वरती जो प्रेक्षक वर्ग थोडस आपण आयदर लेफ्ट साईडला व्हायचं किंवा राईट साईडला व्हायचंय. मैदान सोडून उभा राहायचंय कारण की फिल्डर तिकडनं ट्रॅव्हल करतो. रन्स आहेत तिकडे, धावून रन्स आहेत, पळून रन्स आहेत. थोडासा मेन गेट खाली करा प्लीज. परत एकदा रोहित तयार. यावेळेस देखील चांगलाच बॉल, वेगाचं मिश्रण पाहायला मिळालं परंतु रनआउट मिळणार नाहीये. एक सहजरित्या रन्स कंप्लीट केला जातोय. अंपायरचा इशारा येतो येस इट्स अ लेग बाईज. एकनी धावफलक पुढे सरकेल. 54 या आकड्यावरती 54 ऑन द कार्ड. ज्याप्रमाणे मी उल्लेख केला ना, दोन्ही बाजूला बॉलला वळवायची कला आहे रोहितकडे आणि त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं गेलंय. कुठेतरी आपल्याला असं वाटलं 65-70 पण होतील परंतु रोख लावली गेली. वाळकेश्वर रॉयल आर्कर्स आतापर्यंतचा आजच्या संपूर्ण दिवसातला सर्वाधिक स्कोर जरी असला तरी पण आपण जर म्हणावं लागेल वुड हॅव डन बेटर, अजून चांगलं झालं असतं. हो यावेळेस मात्र सरळ खेळलाय परंतु नक्कीच बॉल परत एकदा जाईल मिड ऑफच्या घोषांकी क्षेत्रात. पंचांचा इशारा झालाय येस 2 फॉर 8. 2 रन मिळतील. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 56 या आकड्यावरती आहे. बॉल 4 राहिलेत. बॉल फेक ना, बॉल जुना देऊ. यावेळेस थोडस बाहेर परत एकदा पाहिलं रोहित यांच्याकडनं थोडासा बॉलला बाहेर डिलिव्हर केला गेला. वाईडचा इशारा झालाय खरा अंपायर्स कडून. 60 अप 60 या आकड्यावरती पोहोचली आहे. पहा 61 या धावसंख्येवरती. यावेळेस मात्र नकारलाय. मिड ऑनच्या क्षेत्रात फिल्डर आहे. रन झाला असता तिकडनं डगआउट मधनं फिल्डरचा देखील इशारा झालाय की रन कंप्लीट झाला असता परंतु नक्कीच कुठेतरी नाकारलाय. पाहूया रन्स घेतला नाहीये, मोठा स्ट्रोक येतोय की काय. बॅटरनी स्वतःवरती विश्वास दाखवलेला आहे. जेव्हा जेव्हा आपण क्रिकेटच्या खेळामध्ये पाहिलं ना रन्स नाही घेत बॅटर त्यानंतर मोठा काहीतरी चमत्कार करतो. फुल टॉस परंतु तितकासा चमत्कार झाला नाहीये. आपण पाहिलं तर बॉलला कन्वर्ट करता आलं असतं. 1 रन पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा आवरला गेला नाही मोह. आणि नक्कीच पाहिलं तर दुसऱ्या रनाच्या मोबदल्यामध्ये इथे विकेट आपण पाहिलं तर जाताना दिसते. रनआउट झाला तो कोण होता भाऊ? गणेश झाला. यावेळेस मात्र शॉर्ट ऑन पूल पाहायचंय. बॉल मैदानामध्ये परत येतोय काय. 1 रन पूर्ण केली आहे. याच मैदानामध्ये परत आलाय फिल्डर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रॉंग थ्रो आणि 2 धावा कंप्लीट. आपण पाहिलं तर विकेट किपरच्या डोक्यावरना बॉल स्लिपच्या खेळाडूकडे बॉल विसावला गेला आणि आपण जर पाहिलं स्कोर कार्ड इकडे देखील 2 पुढे सरकेल. स्कोर कार्ड वरती धावसंख्या असेल यावेळेस देखील समोरच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक पाहायचा. मिड ऑफचा फिल्डर आहे तिकडे. 1 धाव पूर्ण आणि दुसऱ्याचा मोह पूर्ण होईल का तर नाही. यस शेवटच्या बॉलवरती 1 रननी मात्र
समाधान मानावं लागणार आहे. आपण पाहिलं तर 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. वाळकेश्वर रॉयल आर्कर्स हा संघ पहिली बॅटिंग करत असताना स्कोर कार्ड वरती त्यांच्याकडनं जमवल्या गेले आहेत. आमचे गुणलेखक मित्र नक्कीच आपल्यापर्यंत स्कोर पोहोचवतील. वाळकेश्वर रॉयल आर्कर्स आपल्या 6 षटकांमध्ये 65 धावा 65 धावा धावफलकावरती लावल्या. 66 धावांचं लक्ष असेल. 66 रन्स टू विन फ्रॉम 36 बॉल. आपण जर पाहिलं तर सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना वाळकेश्वर वॉरियर्स या संघासाठी 66 धावांचं लक्ष. 66. स्टेजवरती जे प्रेक्षक बसले प्लीज आपल्याला विनंती आहे सर्वांनी उठायचं आहे. आपल्या प्रेझेंटेशन स्टेजवरती जे जेवढे सगळे प्रेक्षक बसले प्लीज तिकडे आपल्याला मॅन ऑफ द मॅचला पुरस्कृत करायचा. प्लीज तुम्हाला विनंती आहे थोडी रेस्ट करा. आपण थोडा कुठेतरी बाजूला होऊन आपण मॅन ऑफ द मॅच देत आहोत. या अगोदरच्या 2 मॅचेसचा मॅन ऑफ द मॅच पेंडिंग आहे. प्लीज रोहित परदेसी कंपनी आपण प्लीज तिकडनं स्टेज खाली करा प्लीज. मित्रांनो आपल्याला मॅन ऑफ द मॅच द्यायचं आहे. मला जाणीव आहे पूर्ण दिवस आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे. थोडासा थकवा आहे, थोडासा दमला असाल, परंतु बाजूला बसा प्लीज. मित्रांनो 64 धावांचं लक्ष आहे. 64. पेनल्टी इन्क्लूड करून सगळा फायनल टोटल 64 चा टोटल आहे. 64 चेस करायचे आहेत.
उधर से एक गोल्डन वाला मेडल ले और उधर दे दे। मैं इधर से जाता हूँ। मैं इधर से अनाउंस करेगा एक मनन साधू नावाने आणि इमॅन्युअल क्या मनन साधूला बोलू? हां मनन साधू आणि नाही मनन साधू आणि इमॅन्युअल रेड्डी इमॅन्युअल त्याला तिकडे बोलवू का? हां नेक्स्ट त्या ओव्हर नंतर बोलतो सर. मी श्री मनन साधू तसंच श्री इमॅन्युअल रेड्डी यांना विनंती करेल की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायला तिकडे आपल्या स्टेजवरती जायचा. प्रेझेंटेशन जो आपला स्टेज आहे आपल्याला विनंती असेल श्री मनन साधू तसेच श्री रेड्डी सर आपल्याला विनंती असेल आपण प्लीज तिकडे आपल्या प्रेझेंटेशनचा जो स्टेज आहे तिकडे यायचं आहे. आपल्याला आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. आपण सेकंड आणि थर्ड मॅचचा जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार होता तो सेकंड मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो सचिन यांना आणि तिसऱ्या मॅचचा अमित नामोले यांना. सचिन आणि अमित नामोले आपल्याला विनंती आपण देखील तिकडे आपल्या प्रेझेंटेशनच्या स्टेजवरती यायचं आहे प्लीज. मित्रांनो आपल्या प्रेझेंटेशनच्या स्टेजवरती जो पण खेळाडू वर्ग आहे जर आपण तिकडनं उठला नाही तर आपल्याला पॅनलाइज केला जाईल. आपल्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. प्लीज सर्वांना विनंती आहे प्लीज तो स्टेज खाली करा प्लीज. यावेळेस चांगलीच फिल्डिंग मिड विकेटच्या दिशेने बॉलला अडवलं जात आहे आणि नक्कीच आपण पाहिलं तर एक धाव देखील पूर्ण केली जाते. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 7 या आकड्यावरती. वन टू गो फॉर द ओव्हर. ओहो यावेळेस चांगलाच वेग पहा वेगवान तेच तर्रार बॉल पाहायला मिळाला आणि नक्की शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतं. सुरुवात चांगली झाली आहे. कॅमेरामॅन आपण फोकस करायचं प्लीज स्टेजवरती. यस थँक्यू. मनन साधू यांच्या शुभ हस्ते सचिन यांना मात्र सन्मानित केलं जात आहे. दर्जेदार बॅटिंगचा प्रात्यक्षिक ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा संपूर्ण वाळकेश्वर पासून मुंबई पासून संपूर्ण महाराष्ट्र त्यानंतर संपूर्ण भारतात आपल्याला ऐकायला मिळाली असा सचिन कनोजिया सेकंड मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा त्याला पुरस्कार जातोय. वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी सेकंड मॅचचा मॅन ऑफ द मॅच वाळकेश्वरचा स्टार खेळाडू वाळकेश्वरचा वंडर बॉय सचिन कनोजिया याला मात्र सन्मानित केलं जात आहे. आदरणीय श्री मनन साधू यांच्या शुभ हस्ते त्यांना मात्र सन्मानित केलं जात आहे आपल्या मॅन ऑफ द मॅचची एक टी शर्ट देऊन. त्यानंतर सेकंड मॅन ऑफ द मॅच साठी मी विनंती करेन इमॅन्युअल रेड्डी सरांना. रेड्डी सर आपण आपल्या शुभ हस्ते अमित नामोले यांना मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. अमित नामोले देखील दर्जेदार बॅटिंगचा प्रात्यक्षिक आपण त्यांच्याकडनं देखील पाहायला मिळालं. वाळकेश्वरचा मोरिया संघाकडनं त्यांना एक मेडल आणि टी शर्ट दिलं जाईल. अमित नामोले देखील संपूर्ण साऊथ मुंबई क्रिकेट आपण मध्ये पाहिलं तर त्यांची देखील बॅटिंगची चर्चा राहिली आहे. प्रशांत 11 वाळकेश्वर या संघाकडनं सातत्याने संपूर्ण मुंबईभर क्रिकेट आपण त्यांच्याकडनं खेळलं जातं असे अमित नामोले त्यांना देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. दरम्यान मॅचच्या दिशेने आपण जर पाहिलं स्कोर कार्डवरती धावसंख्या असेल 8 धावा 8 ऑन द कार्ड. तसंच मी श्री आशिष पवार जे आपण आयोजन पाहतो एक दर्जेदार आयोजन या वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी त्याच्यामध्ये डेकोरेशनचं काम असेल सर्व सहकार्य ज्यांच्या माध्यमातून राहिलं असे आशिष पवार आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. एक प्रगल्भ व्यासपीठ यावेळेस मात्र हा फ्रेकर बॉल पॉइंटच्या डोक्यावरनं उडवलाय. नक्कीच पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॉलला ढकललं जात आहे 2 धावांसाठी. अशाच फटक्यांची गरज आहे प्रत्येक बॉलवरती. इक्वेशन आपण पाहिलं तर 2-2 गरजेचं आहे. आपण पाहिलं तर सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या 27 बॉलमध्ये 52 धावांचं लक्ष्य आहे. 52 रिक्वायर्ड ऑफ 27. आव्हान तर मोठं आहे लक्ष्य तर मोठं आहे मित्रांनो परंतु खेळ क्रिकेटचा अनिश्चिततेचा आहे.
यावेळेस देखील फुल टॉस पाहायचा मैदानातच राहतोय का तर येस मैदानामध्ये बॉल राहिला, एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा कोणताही इरादा नाही, कोणताही मनसुबा नाही, कोणताही धाडस नाही आपण पाहायला मिळतं दोन्ही बॅटर्स कडून. स्कोर कार्ड कडे लक्ष टाकलं तर 13 ऑन द बोर्ड, 13 आहे आकड्यावरती स्कोर कार्ड. दुपारच्या सत्रामध्ये आपण आहोत. घड्याळात जर आपण पाहिलं तर 3:15 वाजल्यात. मैदानाच्या आतमध्ये डोक्याच्या वरती अगदीच सूर्यदेव देखील चांगला प्रसन्न दिसतोय. मागच्या 3-4 दिवसापूर्वी आपण पाहिलं तर मुंबई नगरी सह संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. ओहो व्हॉट ऑफ पेस, आपण चांगलाच वेग पाहायला मिळतोय. राऊंड आर्म ऍक्शन आहे. साहिल यांच्याकडनं जोरात बॉल डिलिव्हर केला जातोय. अगदी उंच खेळाडू आहे. राऊंड विकेट साहिल. परत एकदा चांगलाच वेग, चांगल्याच वेगाबरोबर चांगलंच नियंत्रण, चांगल्याच नियंत्रणासोबत चांगलाच रिदम आणि चांगल्याच रिदमांसोबत डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ बघता बघता जर आपण पाहिलं तर समाप्त होताना दिसतोय. मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती धावसंख्या लगावली जाते ती 13. 12 बॉल्स मध्ये 13 धावफलकावरती लागले आहेत. जितकी हवी तशी सुरुवात नाहीये, कारण की रन आणि बॉल्सचं अंतर हे खूप मोठं आहे. आभाळा एवढं अंतर आहे बॉल्स आणि रन्स मध्ये. सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर 24 बॉल मध्ये 51 धावांची गरज आहे. जवळजवळ 13ची सरासरी राखणं प्रत्येक षटकामागे गरजेचं आहे. प्रत्येक ओव्हर्स मध्ये 13 धावा येणं गरजेचं आहेत. आपण जर पाहिलं तर प्रत्येक बॉलवरती जरी 2-2 धावा घेतल्या तरी 12 होतात. तर कुठेतरी चौकार षटकार आता इकडनं पुढे लागतील आणि त्यासोबतच फिनिशिंग टचसाठी 2-2 धावा देखील लागतील. आतापर्यंत मजबूत स्थितीत आर्कर्स. परत एकदा चांगलाच बॉल पहा. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज थ्रो तर केलाय पाहिजे. आपला फिल्डर आहे तिकडे मिड ऑफला, म्हणून त्याने थ्रो करायचं धाडस केलं. वेगवान थ्रो केला. मिड ऑफच्या फिल्डरने थ्रोला कव्हर देखील केला गेला. डॉट बॉल आलाय. 13 ऑन द बोर्ड. परत एकदा यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर. परत एकदा बॉलला आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळलं जात आहे. स्कोर कार्ड 1 पुढे सरकेल. नक्कीच दर्जेदार पहिल्या इनिंग्सचा बॅटिंग आपण पाहायला मिळाली. रॉनी असेल, मयूर असेल, गणेश असतील, यांच्याकडनं धडाकेबाज विस्फोटक बॅटिंग पाहायला मिळाली आणि त्याच्याच बदौलत स्कोर आपण पाहिलं तर 60 अप या संपूर्ण दिवसामधील मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचला गेला. यावेळेस वाईडचा इशारा. येस, इट्स अ वाईड बॉल अबाव द हाईट ऑफ द बॅटर. पंचांकडून इशारा झालाय वाईड बॉलचा. स्कोर कार्ड 15 या आकड्यावरती. अजूनही 4 बॉल्स बाकी आहेत या षटकातील. समीकरण सामन्याचा मैदानाच्या आतमध्ये 22 मध्ये 49. यावेळेस वॉट अ स्ट्रोक. आवाज देखील चांगला आलाय आणि आपण पाहिलं तर लॉंग ऑफ शॅडोक्यावरून बॉल निघून जाईल तो 2च्या घोषांकी क्षेत्रात. चांगलाच स्वीट साऊंड आपल्याला पाहायला मिळतो आणि या स्वीट साऊंड साठीचा बॅट्समन देखील, बॅट्समनचे कान तरसलेले असतात. प्रेक्षक वर्गाचा कान तिकडे मात्र कुठेतरी तरसताना आपल्याला दिसतात. बॅटला बॉल जेव्हा लागतो आणि त्या बॅटमधून जो बॉलचा आवाज येतो त्याहून अधिक या वर्ल्डमध्ये कुठलाही आवाज नाहीये, कोणताही साऊंड नाहीये. यावेळेस मात्र मिस टायमिंग शोड, परंतु नक्कीच आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन जवळ आहे. ऑफसाईडचा 2 धावा त्या बॉलवरती देखील मिळणार आहेत. स्कोर कार्ड पुढे सरकेल 2नी. 19 आकड्यावरती 19 ऑन द कार्ड. येणारे 20 बॉल आणि येणाऱ्या 20 बॉल्स मध्ये 45 धावांची गरज. 45 रिक्वायर्ड ऑफ 20 बॉल्स. वाळकेश्वर युनायटेड आणि वाळकेश्वर थंडर, बी प्रिपेअर्ड फॉर द टॉस. तुमचा टॉस होईल. वाळकेश्वर युनायटेड आणि वाळकेश्वर थंडर टॉस असेल. मी रेडी सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचंय. वाळकेश्वर युनायटेड, वाळकेश्वर थंडर, कर्णधार प्लीज या. व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. वाळकेश्वर युनायटेड, वाळकेश्वर थंडर प्लीज टॉस साठी यायचंय व्यासपीठावरती. यावेळेस देखील पाहिलं तर बॉलला मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळलं जात आहे. 1 रन त्या बॉलवरती देखील मिळणार आहे. संपलाय 3 षटकांचा खेळ. 3 षटकांच्या मोबदल्यात 20 धावा. 18 चेंडूंमध्ये फक्त 20 धावा धावफलकावरती लागल्यात आणि या 20 धावांसोबतच मॅच मध्ये आपण पाहिलं तर बॉल्सचं आणि रन्सचं अंतर खूप लांब झालंय. लांब लचक अंतर झालंय. 18 बॉल्स असतील. येणाऱ्या 18 बॉल्स मध्ये 44 ची गरज आहे. म्हणजे आता समीकरण संपूर्णपणे बदललं जात आहे.
जवळजवळ 14च्या वरती धाव फलकावरती संख्या गेली आहे. रन रेट प्रत्येक ओव्हरमध्ये 14 रन्स कुठेतरी करणं गरजेचं असणार, अनिवार्य असणार आहे. आपण जर पाहिलं तर जमेची बाब आहे की विकेट गमावली नाही आहे, परंतु विकेट जरी गमावली नसली तरी आपण पाहिलं तर रन्स बॅटिंगमधनं तितकेसे आले नाही आहेत जितके या टोटलला चेस करण्यासाठी हवे आहेत. आणि ज्या प्रकारच्या फलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला ओपनिंग बॅटर्सकडनं पाहायला मिळालं होतं वाळकेश्वर आर्कर्सच्या, त्यांनी जी सुरुवात करून दिली होती ती सुरुवात इकडे मात्र थोडीशी आपल्याला पाहायला मिळाली नाही. परत एकदा गोलंदाज राऊंड विकेट साहिल यावेळेस मात्र सरळ खेळलाय, मिड ऑन क्षेत्रामध्ये जाईल बॉल, डिक्लेअर झोनमध्ये बॉल बराचसा काळ आपण पाहिलं तर हवेत आपल्याला पाहायला मिळाला. परंतु इथे कितीही उंच मारा, कितीही लांब मारा, जर परफेक्ट अँगलमध्ये जर तुम्ही बॉल मारला नाही, परफेक्ट दिशेने जर बॉल मारला नाही तर 2 पेक्षा जास्त काहीच नाही आहे. जर परफेक्ट अँगलमध्ये बॉल असेल, परफेक्ट दिशा असेल, परफेक्ट पॉवर असेल, परफेक्ट अंतर असेल तर षटकार आहे, चौकार आहे, मोठा फटका आहे. परंतु आजूबाजूला फक्त 2. ओहो, यावेळेस बिमर पंचांनी कोणताही वेळ न गमावता डायरेक्ट हात वर केलाय, नोचा इशारा. दोन्ही पंचांकडून इशारा झालाय, येस इट्स अ नो बॉल. पहा वेगाबरोबर थोडंसं नियंत्रण चुकलं गेलं. वेग चांगलाच आहे, चांगल्या वेगाने इथे मात्र गोलंदाजी डिलिव्हर केली जाते. चांगले बॉलर्स देखील आपण पाहिलं तर वाळकेश्वरांनी प्रोड्यूस केले आहेत. ओहो, यावेळेस देखील लोअर पिच पहा कमबॅक केलाय बॉलरनी, अगदीच आउटसाइड ऑफ. आपण म्हणतो ना बॅट्समनच्या रेंज पासून जो बॅट्समनचा रडार असतो, ज्या पर्टिक्युलर झोन मध्ये बॅट्समन खूप स्ट्रॉंग आपण पाहायला मिळतं, त्या रडार पासून कुठेतरी बॉल लांब ठेवला गेला, आउटसाइड ऑफ डिलिव्हर केला गेला, जिथपर्यंत बॅटरमॅनची बॅट पोहोचू शकत नाही. यावेळेस देखील आपण पाहिलं तर पॉइंटच्या डोक्यावरनं बॉलला ढकललं जात आहे. 2 धावा घोषांकी क्षेत्रामध्ये मिळतील. सामन्याचं समीकरण प्रत्येक बॉल वरती बदललं जात आहे. रन्स आणि धावांशी आपण जर पाहिलं, रन्स आणि बॉलशी जो आकडा आहे, जो अंतर आहे, ते प्रत्येक बॉल बाय बॉल वाढत चाललंय. कारण की इकडनं आता मोठा फटका गरजेचा आहे. इकडे षटकार हवे आहेत, इकडे चौकार हवे आहेत. ओहो, स्विंग अँड मिस. मोठा फटकाचा इरादा झाला होता खरा, पण इकडनं आता अशा प्रकारच्या रिक्स उचलावे लागतील, आपले हात खोलावे लागतील, मोठे स्ट्रोक्स खेळावे लागतील जर परत एकदा या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर. नक्कीच वाळकेश्वर वॉरियर्स संघासाठी 14-39. परत एकदा हाफ ट्रॅकर, वेगवान हाफ ट्रॅकर, परत एकदा स्विंग आणि मिस पाहायला मिळालाय. चला वाळकेश्वर थंडर्स आले, ओके यस. टॉस टाइम. यावेळेस देखील जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु इकडे 1 आणि 2 आता काहीच होणार नाही. इकडे षटकार आणि चौकार हवेत, कारण की मॅच जशा स्थितीवरती आली आहे, मॅच जशा पोझिशनला आली आहे की येणारे 12 बॉल्स आहेत. येणारे 12 बॉल्स आहे, 12 बॉल्स मध्ये 37 धावांचं लक्ष आहे. 37 रिक्वायर्ड ऑफ 12. आपण पाहिलं बॅटिंग परत असताना वाळकेश्वर रॉयल आर्कर्स संघ कुठेतरी जबरदस्त ओपनिंग त्यांच्याकडनं पाहायला मिळाली. त्यानंतर त्या संघाने देखील कुठेतरी थोडंसं स्ट्रगल आपल्याला करताना दिसले, परंतु देर आहे दुरुस्त आहे, शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅचला घेऊन गेले. चांगला आजच्या दिवसातील सर्वाधिक धावसंख्या धावफलकावरती त्यांच्याकडनं जमवली गेली आणि नक्कीच बॉलर्सनी देखील आपलं काम चोखपणे बजावलंय. बॅटर्स कडून काम झालं खरं, पण बॉलर्स जबाबदारी झटकून चालत नाही. क्रिकेटचा खेळ आहे, सगळ्यांकडनं 11 खेळाडूंकडनं समान आपल्याला कुठे ना कुठे इक्वेशन पाहायला मिळणं गरजेचं असतं. यावेळेस देखील ओव्हर पिच लेनचा बॉल 1 रन तिकडे पूर्ण केला जातोय. नक्कीच आपण पाहतो आनंद घेतो वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा जबरदस्त क्रिकेटचा महासंग्राम. श्री गणेश मित्र मंडळ व डार्लिंग स्पोर्ट्स क्लब आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. माजी नगरसेवक व तसेच दक्षिण मुंबईचे लोकसभा समन्वयक आदरणीय सन्माननीय प्रमोदजी मांद्रेकर साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेली, तशीच श्री गणेश मित्र मंडळ व डार्लिंग स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धेला आपण पाहतो. या स्पर्धेचा हा पहिलाच दिवस आहे. पहिल्याच दिवसातील 4था सामना आपल्या भेटीस आलाय. त्याचा टॉस टाइम. मी रेड्डी सरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्यायचं आहे. वाळकेश्वर थंडर आणि वाळकेश्वर युनायटेड या 2 संघांमध्ये टॉस होईल पुढच्या मॅचचा. पाहूया कोणता संघ इकडे टॉस का बॉस ठरतोय. रेड्डी सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. वाळकेश्वर युनायटेड म्हणजेच सुशांत मोरे अँड कंपनी टॉस तिकडे मात्र जिंकलेत.
पाहायचंय. बॉलिंगचा निर्णय त्यांनी देखील घेतलाय. पहा जो टॉस जिंकतोय, क्षणाचाही विलंब न करता, क्षणाचाही विचार न करता बॉलिंग यावेळेस समोर. पाहायचंय हा बॉल किती धावा देऊन जातोय. मोठा स्ट्रोक आहे, हवेत आहे, लांब आहे, लचक आहे, दूर आहे, दूरच दूर आहे. षटकार. 6 धावांचा इशारा पंचांकडून. असे षटकार जर आधी आले असते तर कदाचित चित्र आज काही वेगळं असतं. मोठा फटका तर आलाय पण थोडासा वेळाने आलाय, थोडासा लेट आलाय. आजच्या या स्पर्धेचा हा दुसरा षटकार पाहायला. हो यावेळेस पहा टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. विकेट जरी दोन्ही बॅटर्सनी गमावली नसली. नो लॉस वरती खेळत आहेत दोन्ही बॉटल. येणारे 7 बॉल आणि येणाऱ्या 7 बॉल्स मध्ये 31 धावांचा पाठलाग. 31 रिक्वायर्ड ऑफ 7. जवळ मला असं वाटतं औपचारिकता आहे, कारण की षटकार चौकाराने ते होतात, परंतु या मैदानाची या भौगोलिक स्थितीचा आपण विचार केला ग्रीन पार्क तर हे अशक्य आहे. आणि यावेळेस देखील आपल्याला डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. शेवटचा 6 बॉल्स. पहिल्या बॉल पासून आपण पाहिलं तर आता शेवटच्या 6 बॉल्स पर्यंत जे वर्चस्व वाळकेश्वर रॉयल आर्कर्सचं राहिलंय ना, ते आता शेवटच्या 6 बॉल्स मध्ये पण राहिलंय. शेवटच्या 6 बॉल्स मध्ये 31 धावांची गरज आहे वाळकेश्वर वॉरियर्स संघाला. आणि जेव्हा 60च्या वरती धावफलकावरती धावसंख्या लागली ना, तेव्हाच कुठेतरी असं विजय मात्र निश्चित झाला होता. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण चित्र पाहिलं. बॅटिंग करणारी, सेकंड बॅटिंग करणारी संघ, चेस करणारा संघ कुठेतरी आपण बाजी मारताना दिसला होता, परंतु या मॅच मध्ये पूर्णपणे चित्र बदललेलं दिसलंय. मी जितेश गुंडरेकर आणि सुरेन कनोजिया आपल्याला विनंती करतोय, आपण व्यासपीठावरती यायचंय. जितेश गुंडरेकर आणि सुरेन कनोजिया आपल्याला विनंती असेल व्यासपीठावरती यायचंय प्लीज. वाईड वाईड +2 ना, वाईड +1 या संपायरचा इशारा झाला. 2 धावा मिळतील या बॉलवरती. यावेळेस देखील पाहायचं आहे तिकडे मिड विकेटच्या डोक्यावरना डीप मिड विकेट क्षेत्रात बॉलला खेळलाय, पण आता कोणताही फटका तुम्हाला इकडे विजयाच्या दिशेने घेऊन जाणार नाही, कारण की संपूर्णपणे विजयाच्या उंबरठ्यावरती वाळकेश्वर रॉयल आर्कर्सचा संघ उभा आहे. जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं त्यांच्याकडनं. त्याच्यानंतर बॉलरने देखील चमकदार कामगिरी केली. कार्तिकसाठी एक पारितोषिक आहे. 6 धावा जर कार्तिक यांच्याकडनं आल्या तर गौरव मोरे यांच्याकडनं 201 रुपयाचा पारितोषिक आहे. डब्बा. आणि पंचांकडनं परत एकदा थ्रो बॉलिंग साठी रिव्ह्यू घेतला जातोय. अगेन इट्स अंपायर कॉल. पंचांकडनं निर्णय घेतलाय. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर खेळाडू रिव्ह्यू घेऊ शकत नाही, परंतु पंच ऑन फील्ड जे अंपायर्स आहेत ते मात्र आपल्या माध्यमातून रिव्ह्यू घेऊ शकतात. थ्रो बॉलचा येस इट्स अ फेअर डिलिव्हरी. आमचे थर्ड अंपायर यांच्याकडनं डिसिजन आलाय, निर्णय आलाय की फेअर डिलिव्हरी होती. स्पर्धेच्या नियमाप्रमाणे आपण जर पाहिलं तर थ्रो बॉलिंग नक्कीच इकडे अलाव केली जात नाहीये. शेवटचे 4 बॉल, औपचारिकतेचे 4 बॉल म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. फॉर्मॅलिटीज रिमेनिंग फॉर द मॅच. आपल्या पहिल्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं एक दणदणीत विजयाच्या दिशेने आपण जर पाहतोय वाळकेश्वर रॉयल आर्कर्सचा संघ. शेवटचे 3 बॉल असतील
3 बॉलमध्ये 25. अशक्य असं आव्हान, अशक्य असं लक्ष. आजच्या या दिवसातली आपण ही 4थी मॅच पाहतोय. घड्याळात जर आपण पाहिलं तर 3:30 वाजलेत. अजूनही आपल्याला 4 मॅचेस या मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं आहे. कुठेतरी थोडीशी आपल्याला इकडनं पुढे घाई करावी लागणार आहे मित्रांनो, कारण की 11 वाजता आपण पाहिलं तर या सामन्याला सुरुवात झाली होती 3:30 पर्यंत. आपण जर पाहिलं तर 4 मॅचेस संपायला लागल्या आहेत. जवळजवळ 6:30 पावणे 7 वाजेपर्यंत आपल्याला थोडासा उजेड मिळतो, पण त्यानंतर थोडंसं अंधाराचा सावट देखील आपल्याला पाहायला मिळतं. कुठेतरी थोडीशी विजिबिलिटी कमी होऊ शकते आणि तुमच्यापैकीच कोणत्या तरी बॅटरला तिकडे अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून तुमची जबाबदारी तुमच्याकडेच आहे. तुमचा खेळ तुमच्याच हातात आहे. तुमच्यासाठी बॅटिंग करण्याचं प्रदर्शन हे सगळं तुमच्याच हातात आहे. तुम्ही थोडंसं घाई कराल तर नक्कीच कुठेतरी चांगल्या उजेडामध्ये क्रिकेट खेळाल. या सगळ्या संघांनी विचार केला करावा लागेल. मी या 2 संघांसाठीच नाही तर सर्व संघ या स्पर्धेमध्ये आज खेळत आहेत त्याला नक्कीच कुठेतरी विनंती करेल. आणि तशीच आयोजकांकडनं देखील सूचना आली आहे की थोडीशी घाई करायची आहे. ओव्हर दरम्यानचं जे तुमचं डिस्कशन आहे त्याला देखील कुठेतरी बंधन घालायचं आहे, रेस्ट्रिक्ट करायचं आहे. आणि या बॉलवरती देखील 2 धावा मिळतील आणि या बॉल सोबतच पहिल्या मॅच मध्ये एक दणदणीत विजय मात्र प्राप्त केला जातोय. तो वाळकेश्वर रॉयल आर्कर्स या संघाकडनं. पहिली बॅटिंग करत असताना 64 धावांचं लक्ष्य, 65 धावांचं लक्ष त्यांनी मात्र वाळकेश्वर वॉरियर्स या संघासमोर उभं केलं. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर अवघ्या 44 धावांमध्ये त्यांच्या खेळीला संपुष्ट करण्यात आलं आणि एक दर्जेदार विजय. मी जितेश गुंद्रेकर म्हणजेच आपले जितूभाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पुरस्कृत करायचा. सर आपल्याला विनंती, आपण तिकडे आपल्या प्रेझेंटेशन स्टेजवरती जायचं आहे. तिकडे आपले मॅन ऑफ द मॅच देखील येतील, ज्याला मॅन ऑफ द मॅच असेल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय